गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण 12वीचा कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन हा चॅप्टर स्टार्ट केला होता. खूप प्रिव्हियस लेक्चर्समध्ये बघा कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस हे ऑलरेडी आपलं कव्हर झालेलं आहे. जे मागचे जे 2 ते 3 लेक्चर्स होते त्याच्यात आपण रेडिएशन हा पार्ट स्टार्ट केला होता. प्रिव्हियस लेक्चरला काय बघितलं होतं बघा, तर स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ अ ब्लॅक बॉडी आणि त्याच्यावर बेस्ड विंड डिस्प्लेसमेंट लॉ बघितला होता. तर तोच आपल्याला थोडंसं रिवाइज करून आज आपल्याला त्या पुढचा एक लॉ बघायचा आहे की ज्याच्यात आपण इमिसिव्ह पॉवर आपण कॅल्क्युलेट करू शकतो एखाद्या ब्लॅक बॉडीची किंवा ऑर्डिनरी बॉडीची ॲट अ गिवन टेम्परेचर टी. आणि त्याच्यावर जो बेस्ड लॉ असणार आहे ज्याला आपण स्टीफन्स फोर्थ पॉवर लॉ म्हणतोय तो आज आपल्याला बघायचा आहे. म्हणजे आज आपला हा पूर्ण चॅप्टर इथेच संपून जाणार आहे. सो जो आपला स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ अ ब्लॅक बॉडी होता तर त्याचं आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघूया, कारण याचा वापर करून आपण काय करणार आहोत आज विंड डिस्प्लेसमेंट लॉ आणि ते विंड डिस्प्लेसमेंट लॉवरून आपण स्टीफन्स फोर्थ पॉवर लॉवर आपण जंप घेणार आहोत. म्हणजे हे सगळे एकमेकांना कनेक्टेड आहेत. सो तुम्हाला आठवत असेल तर आपण स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशनमध्ये काय केलं होतं बघा, वाय ॲक्सिसवर आपण इंटेन्सिटी किंवा इमिसिव्ह पॉवर टाकलेली होती, बरोबर आहे, इमिसिव्ह पॉवर. आणि एक्स ॲक्सिसवर काय टाकलं होतं बघा, आपण करस्पॉन्डिंग वेवलेंथ लॅम्बडा इन नॅनोमीटर अशी इन्सर्ट केली होती. सो इथं इमिसिव्ह पॉवर असणार आहे, इमिसिव्ह पॉवर किंवा त्याला आपण इंटेन्सिटी आयने डिफाईन केलं होतं. इमिसिव्ह पॉवर म्हणा किंवा इंटेन्सिटी म्हणा. आणि एक्स ॲक्सिसला काय टाकली होती बघा, वेवलेंथ टाकली होती. समजा एका पर्टिक्युलर टेम्परेचर आहे काहीतरी कॅपिटल T1, ओके, ते टेम्परेचर लो आहे असं कन्सिडर करा. तर आपला ब्लॅक बॉडीचा स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन कसा आला होता, तर असा फ्लॅट येणार आहे, बरोबर आहे, असा फ्लॅट कर्व येणार आहे. म्हणजे करस्पॉन्डिंग तुमचं लॅम्बडा मॅक्स इथं असणार आहे, लॅम्बडा मॅक्स 1 म्हणून याला फॉर टेम्परेचर T1, बरोबर आहे, असं काढलं होतं. आणि आपला विजिबल स्पेक्ट्रम बघा कुठं होता, हा समजा 500 असेल, 1000, हा 1500, इथं कुठं तर 2000 आहे, समजा इथं 2500 आहे, असं कन्सिडर करा फक्त, समजलं. तर बघा लॅम्बडा मॅक्स 1 कुठं आलेला आहे बघा, तर आपलं ऑप्टिकल स्पेक्ट्रमच्या बाहेर आलेलं आहे, म्हणजे विजिबलच्या बाहेर आलेलं आहे. सो हे रेडिएशन आपल्याला विजिबल नसणार आहे. समजा आता मी टेम्परेचर वाढवलं, ब्लॅक बॉडीचं जर टेम्परेचर वाढवलं तर आपल्याला काय दिसून आलं होतं, डिस्ट्रीब्युशनचं पॅटर्न असाच राहतोय. म्हणजे असं वेवलेंथ वाढत जाईल तसं तुमची इंटेन्सिटी वाढत जाते, मॅक्सिमम होते, परत कमी होते, पॅटर्न तोच राहणार, पण त्याचा डाव्या साईडला तो शिफ्टिंग होणार, समजलं. तर तुमची लॅम्बडा मॅक्स आहे बघा, लॅम्बडा मॅक्स 1 म्हणलेली आहे फॉर टेम्परेचर T1. याची व्हॅल्यू आता थोडीशी कमी होणार आहे जर टेम्परेचर आपण इन्क्रीज केलं तर. समजा आता आपण टेम्परेचर वाढवलं आणि समजा टेम्परेचर आपण T2 ठेवलं आणि आपला समजा ब्लॅक बॉडीचा कर्व समजा आपला असा आला, ब्लॅक बॉडीचा कर्व असा आहे, तर आपलं लॅम्बडा मॅक्स 2 बघा आता कुठलं असणार आहे, तर ही आपली असणार आहे लॅम्बडा मॅक्स 2, बरोबर आहे. हे असणार काय बघा लॅम्बडा मॅक्स 2 आणि ही करस्पॉन्डिंग त्याची मॅक्सिमम इंटेन्सिटी असणार आहे. हा कर्व कशासाठी आहे, समजा आहे T2 साठी. आणि ह्याच्यात हे लक्षात ठेवा, T2 इज ग्रेटर दॅन T1, बरोबर आहे. असं आपण स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशनमध्ये बघितलं होतं. म्हणजे आपण ह्याच्यात फक्त 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्यात. का, टेम्परेचर T1 असताना हा जो कर्व आहे तो T1चा आहे, जो खालचा बॉटम कर्व आहे जो असं सप्रेस झालेला आहे, ओके, खूप असा फ्लॅट आहे, हा आपला लोअर टेम्परेचर T1 साठीच आहे. आणि त्याचं करस्पॉन्डिंग लॅम्बडा मॅक्स हा लॅम्बडा मॅक्स 1 डिफाईन केलेला आहे. टेम्परेचर T2 असेल तर त्याला मी लॅम्बडा मॅक्स 2 डिफाईन केलेला आहे. तर आपल्याला असं दिसते जर T2 ग्रेटर दॅन T1 असेल तर, ओके, T2 ग्रेटर दॅन T1 असेल तर लॅम्बडा मॅक्स 1 पेक्षा लॅम्बडा मॅक्स 2 हा लहान असते. हे आपण ऑलरेडी बघितलेलंच आहे. त्यामुळे लॅम्बडा मॅक्स 2 इज लेस दॅन लॅम्बडा मॅक्स 1, बरोबर आहे. म्हणजे टेम्परेचर जास्त असेल, T2 जास्त असेल तर लॅम्बडा 2, ह्याला जस्ट तुम्ही लॅम्बडा 2 म्हणलं तरी चालेल, ह्याला लॅम्बडा 2 म्हणजे ह्याला लॅम्बडा म्हणून लॅम्बडा 2 इज लेस दॅन लॅम्बडा 1. हे आपण पहिलं महत्त्वाचं कन्क्लुजन आपण कन्सिडर करू शकतो. तर बघा टेम्परेचर T2 ग्रेटर दॅन T1 असेल तर लॅम्बडा 2 लेस दॅन लॅम्बडा 1. मग याच्यावरून आपण एक इम्पेरिकल लॉ पण डिफाईन केला होता. तर तो कोणता होता बघा, लॅम्बडा मॅक्स इंटू T इज इक्वल टू कॉन्स्टंट. त्या कॉन्स्टंटला B म्हणलं होतं. आणि बीची न्यूमेरिकल व्हॅल्यू नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्ही JEE नीटचे एक्झाम देणार असेल तर तुम्हाला ते एक्झाममध्ये हे न्यूमेरिकल कॉन्स्टंट दिलेले असतात. सो बीची व्हॅल्यू किती असते बघा, 2.897 10⁻³ असते. हे नेहमी लक्षात ठेवा, ओके. ही व्हॅल्यू लक्षात राहिली तर चांगलीच गोष्ट आहे, पण ती तुम्हाला दिलेली असते, ओके.
ही व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली असते आणि याचं डायमेन्शन काय असणार आहे मीटर केल्विन. याचा जर डायमेन्शनल फॉर्म्युला काढला, बीचा डायमेन्शनल फॉर्म्युला किती असतं मीटर इंटू केल्विन. ही दोघेही फंडामेंटल आहेत कारण लेंथ फंडामेंटल क्वांटिटी आहे, टेम्परेचरसुद्धा फंडामेंटल क्वांटिटी आहे. त्यामुळे m⁻0 मी लिहित नाही, l⁻1 मीटर⁻1 आहे, t⁻0 नाही कारण टाईम याच्यात कुठंच नाही आहे. आणि टेम्परेचर बघा टेम्परेचर केल्विन⁻1 आहे. सो याच्यात k⁻1 आपण लिहू शकतो. के फॉर टेम्परेचर. किंवा काही रेफरन्स बुक बघितलं तर त्या थेटासुद्धा यूज करतात टेम्परेचरसाठी, पण आपल्या सिलेबसमध्ये के वापरलेला आहे. सो l⁻1 k⁻1 हा डायमेन्शनल फॉर्म्युला कसा झाला, विंड डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंटचा झालेला आहे. म्हणजे पहिलं कन्क्लुजन आपलं नेहमी लक्षात ठेवा काय, तर टेम्परेचर वाढत जाईल तसंच आपला लॅम्बडा मॅक्स कमी होत जातो. आणि सेकंड महत्त्वाचं काय होतं बघा कन्क्लुजन, म्हणजे 6 ते 7 आपण कन्क्लुजन्स बघितले होते स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशनचे. पण आपल्याला स्टीफन्स फोर्थ पॉवरकडे लॉकडे जायचं असेल, तो जर स्टडी करायचा असेल, तो जर शिकायचा असेल, तर आपल्याला ह्यातले फक्त 2च लॉ महत्त्वाचे आहेत किंवा 2 कन्क्लुजन्स महत्त्वाचे आहेत. कोणते, तर हे काय, टेम्परेचर इन्क्रीज केलं तर आपला लॅम्बडा कमी होत जातोय. सेकंड आपण काय बघितलं होतं बा, एरिया अंडर दी कर्व. ओके, समजा हा टेम्परेचर T1 साठी हा कर्व आहे, तर ह्या कर्वच्या अंडर जो एरिया आहे हा काय देत असणार आहे, तर या ब्लॅक बॉडीनं ह्या टेम्परेचरसाठी किती एनर्जी इमिट केलेली आहे, बरोबर आहे. तर हा म्हणजे हा एरिया अंडर दी कर्व देणार आहे. आणि त्याच्यातच आपण असं बघितलं तर जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं तुमचा एरिया वाढत जातोय, बरोबर आहे. त्यामुळे एरिया अंडर दी कर्व 1 इज लेस दॅन एरिया अंडर दी कर्व 2, बरोबर आहे. त्यामुळं याच्यावर आपण असं लक्षात ठेवू शकतो, एरिया अंडर दी कर्व फॉर टेम्परेचर T1, म्हणजे या T1 टेम्परेचरसाठी जो कर्व आहे त्याच्या अंडरचा एरिया म्हणजे हे पूर्ण एरिया, ओके, इज लेस दॅन एरिया अंडर दी कर्व फॉर टेम्परेचर T2. ओके, T1 साठी जो एरिया असणार आहे हा T2 साठी एरिया असणार आहे त्याच्यापेक्षा कमी असणार आहे. याचा अर्थ काय, तर टेम्परेचर जर कमी असेल तर तुमची ब्लॅक बॉडी काय करणार आहे बघा, कमी अमाऊंट ऑफ एनर्जी रेडिएट करणार आहे. पण तेच जर तुमचं टेम्परेचर जास्त असेल, ओके, एरिया सेम ठेवा, टाईमसुद्धा सेम ठेवा, पण एरिया सेम असेल, टाईम सेम असेल, म्हणजे काय, तर सेमच ब्लॅक बॉडी असेल. टेम्परेचर कमी असेल तर तुमचं कमी अमाऊंट ऑफ एनर्जी रेडिएट करणार आहे, टेम्परेचर जास्त असेल तर तुमची एनर्जी जास्त रेडिएट होणार आहे. सो याच्यावर एक लक्षात ठेवू शकताय, तुमची जी रॅडियंट एनर्जी आहे इज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर. ओके, रॅडियंट एनर्जी इज फंक्शन ऑफ टेम्परेचर. म्हणजे हे टेम्परेचरचं फंक्शन असणार किंवा टेम्परेचरवर डिपेंडंट असणार आहे, टेम्परेचर कॅपिटल T. कारण का बघा, रॅडियंट एनर्जी म्हणजे काय, रेडिएशन एनर्जी और Q अपॉन AT ज्याला आपण म्हणतोय ते, एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाईम ज्याला आपण म्हणतोय इमिसिव्ह पॉवर. जी इमिसिव्ह पॉवर आहे ही कशावर डिपेंड असणार आहे बघा, तर ती टेम्परेचरवर डिपेंड असणार आहे. आता कशी असणार आहे ते माहीत नाही, कारण का आपण फक्त इतकं सांगू शकतो की रॅडियंट एनर्जी इमिसिव्ह पॉवर इज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर T. पण हे जे फंक्शन असणार ते डायरेक्टली असणार आहे, बरोबर आहे. त्यामुळं आपण असं सांगू शकतोय R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T, इतकं सांगू शकतो आपण, बरोबर आहे. R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. सो R म्हणजे काय, इमिसिव्ह पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. का, जर तुमचं टेम्परेचर कमी असेल तर तुमची एनर्जी कमी भेटणार आहे. सो Q अपॉन AT ची व्हॅल्यू तुमची कमी असणार आहे. पण टेम्परेचर तुमचं जास्त असेल तर काय असणार आहे बघा, Q अपॉन AT, एनर्जी रेडिएटेड बाय दॅट ब्लॅक बॉडी ॲट दॅट टेम्परेचर इज मोअर. सो R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. पण ज्यावेळेला तुम्ही एक्सपेरिमेंट करताय, त्याला तुम्हाला असं दिसून येते, तर R डायरेक्टली प्रोपोर्शनल T बरोबर आहे, पण R इज नॉट जस्ट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T, R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T पॉवर 4. ओके, त्यामुळे R डायरेक्टली प्रोपोर्शनल T पॉवर 4 हे असं असणार आहे. ओके, तर बघा या कर्ववरून स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशनवरून आपण काय सांगू शकतोय, जसं तुमचं टेम्परेचर वाढत जाईल तसं तुमचा एरिया अंडर दी कर्व वाढत जाणार आहे. एरिया अंडर दी कर्वचं आपण इंटरप्रिटेशन कसं दिलं होतं, एरिया अंडर दी कर्व म्हणजेच काय, तुमची एनर्जी किती अमाऊंट ऑफ रेडिएट झालेली आहे याचं ते आपण फिजिकल इंटरप्रिटेशन घेतलं होतं त्या एरियाचं. सो एरिया वाढत चालला याचा अर्थ ब्लॅक बॉडी तुमची मोर अँड मोर एनर्जी रेडिएट करत चाललेली आहे पर युनिट एरिया पर युनिट टाईम. याचाच अर्थ काय, R इमिसिव्ह पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. बट जर तुम्ही एक्सपेरिमेंटली बघितला तर
R is not just directly proportional to T, but R is directly proportional to T⁴. ओके, हे सगळं कशासाठी चालू आहे? ब्लॅक बॉडीसाठी चालू आहे की ज्या ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर आहे T⁴. सो जर हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काढला तर इमिसिव्ह पॉवर ज्याला आपण R म्हणलेला आहे त्याचीच व्हॅल्यू आपण Q/AT असं सुद्धा लिहू शकतो. याची व्हॅल्यू आपण कशी लिहू शकतो बघा, सिग्मा T⁴. म्हणजे काय बघा, याच्यात जे प्रोपोर्शनॅलिटी आहे ती काढायला मग R = सिग्मा T⁴ कन्सिडर करणार आहे. आणि R ची व्हॅल्यू मी आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये बघितलेलं, R = Q/AT. इमिसिव्ह पॉवर एनर्जी रॅडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इमिसिव्ह पॉवर. सो आपण आता फायनली असं लिहू शकतोय R = Q/AT सिग्मा T⁴. आणि याला म्हणतो आपण स्टीफन्स लॉ. ओके, तुमच्या सिलेबसला बघितला तर ह्याला स्टीफन्स लॉ म्हणलेला आहे. स्टीफन्स लॉ किंवा याला स्टीफन्स फोर्थ पॉवर लॉ सुद्धा म्हणतात. स्टीफन्स फोर्थ पॉवर लॉ. आणि काही जर तुम्ही रेफरन्स बुक बघितला तर त्याच्यात काय म्हणलेलं असते, स्टीफन बोल्झमन लॉ सुद्धा म्हणतात. स्टीफन बोल्झमन लॉ. सो याला तुम्ही काहीही म्हणा चालेल, पण ह्याच्यात स्टीफन हे कॉमन आहे बघा. सो स्टीफन लॉ म्हणा, स्टीफन फोर्थ पॉवर लॉ म्हणा किंवा स्टीफन बोल्झमन लॉ म्हणा, काही म्हणा चालेल. सो स्टीफन लॉ किंवा स्टीफन फोर्थ पॉवर लॉ. स्टीफन्स लॉ का? कारण हा जो लॉ ज्यांनी डेरा केला त्यांचं नाव होतं स्टीफन. सो या लॉला त्यांचं नाव दिलेलं आहे स्टीफन. स्टीफन्स इथं बघा सेकंड भाग स्टीफन फोर्थ पॉवर लॉ. फोर्थ पॉवर लॉ का? जर टेम्परेचरचा तुम्ही घातांक बघितला, पॉवर बघितला तर तो किती आहे? चौथा घात आहे, 4. त्यामुळे त्याला फोर्थ पॉवर म्हणतात. सो R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴. सो T⁴ साठी त्याला फोर्थ पॉवर लॉ असंही म्हणतात. समजलं? यातला जो सिग्मा आहे याला म्हणतात स्टीफन्स कॉन्स्टंट. आणि याची व्हॅल्यू एकदम इझी असते, 5.67 10⁻⁸ इतकी त्याची न्यूमरिकल व्हॅल्यू असणार आहे. बरोबर आहे. आता याचं डायमेन्शन काय असणार आहे? तर डायमेन्शन काय असणार आहे बघा, डायमेन्शन आपल्याला तर कॅल्क्युलेट करायला पाहिजे, कारण प्रत्येक वेळेला डायमेन्शन पाठ करत बसायचं नाही. तर काय बघा, R = Q/AT काय असणार आहे बघा, सिग्मा T⁴. म्हणजे हे तुम्ही निग्लेक्ट करा. तर याच्यावरून आपल्याला सिग्माचं डायमेन्शन काढता येते. सिग्मा = Q/AT⁴. सो सिग्माची व्हॅल्यू याच्यावरून तुम्ही कसे लिहू शकता, सिग्मा = Q/AT⁴ असं तुम्ही लिहू शकताय. बरोबर आहे. त्यामुळे Q म्हणजे काय असणार आहे बघा, एनर्जी, अमाऊंट ऑफ एनर्जी. ती आपण कशात मेजर करतोय, ती जूलमध्ये मेजर करतोय. /A म्हणजे एरिया, हा मीटर स्क्वेअरमध्ये मेजर करतोय. T म्हणजे टाईम, हा सेकंडमध्ये मेजर करतोय. SI मध्ये T⁴ म्हणजे काय असणार आहे, टेम्परेचर आपण Kelvin⁴, कारण SI मध्ये टेम्परेचर आपण केल्विनमध्ये मेजर करतोय. सो सिग्माचं युनिट काय असणार आहे बघा, SI युनिट जूल /मीटर स्क्वेअर सेकंड Kelvin⁴. मोस्टली ह्या स्टीफन कॉन्स्टंटचं आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युला सुद्धा विचारलेला असते. सो याचा डायमेन्शनल फॉर्म्युला सुद्धा आपण बघूया. तर सिग्माचा डायमेन्शनल फॉर्म्युला कसा असणार आहे बघा, सेम असंच जसं आपण 11वीला केलं होतं डायमेन्शनल अनालिसिसमध्ये, सेम असंच करायचा. डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ सिग्मा स्टीफन कॉन्स्टंट = डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ Q डिवायडेड बाय डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ एरिया डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ टाइम डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ टेम्परेचर⁴ असं आपण कॅल्क्युलेट करू शकतोय. सो Q म्हणजे काय असणार आहे बघा, अमाऊंट ऑफ एनर्जी असणार आहे रॅडिएटेड बाय दॅट ब्लॅक बॉडी. मग त्याचं युनिट काय असते बघा, इथे जूल. मग एनर्जीचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय असते बघा, तुम्हाला माहितीच असेल, 11 M1L2T-2 डिवायडेड बाय एरिया म्हणजे काय, L⁻². टाईम म्हणजे काय, T⁻1 असणार आहे, कॅपिटल T⁻1. आणि ह्या कॅपिटल T असणार म्हणजे तो टेम्परेचर असणार, त्यामुळे त्याचं किती असणार बघा, Kelvin⁴. डायरेक्ट मी लिहिलेलं आहे आता, नाही तर ते Kelvin⁴ त्याचं 4 मल्टिप्लाय करा Kelvin⁴. ते तसं केला तरी चालेल, पण जास्त आता याच्यात टाईम घालवत बसायचं नाही. त्यामुळे सिग्माचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय असणार आहे बघा, मीटर⁻1 हे तर असणारच आहे, कारण मीटरची कोणताच पॉवर नाही आहे. आता बघा लेनचा किती घात आहे, इथं 2 घात आहे, इथं पण लेनचा 2 घात आहे. L⁻2 - 2 0, L⁻0.
इथं बघा T⁻⁻2 आहे, त्याच्यातून खाली बॉटमला 1 आहे, -2 -1 -3 Kelvin⁴ आहे, वर गेल्यानंतर किती होणार आहे बघा, Kelvin⁻⁴. ओके, दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ स्टीफन्स कॉन्स्टंट. समजलं? म्हणजे हे तुम्हाला JEE किंवा नीटला विचारू शकतात, स्टीफन जो कॉन्स्टंट आहे त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय असणार आहे, किंवा हा जो विन्स डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट आहे किंवा ज्याला जस्ट आपण विन्स कॉन्स्टंट म्हणतोय त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय, तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यांच्या मॅथमॅटिकल इक्वेशन्सवरून फक्त जस्ट कॅल्क्युलेट करायचं. ओके, जो स्टीफन कॉन्स्टंट म्हणलेला आहे बघा 5.67 10⁻⁸, त्याचं युनिट काय असणार आहे, जूल पर मीटर स्क्वेअर सेकंद Kelvin⁴. असं आपलं काय असणार आहे, त्याचं SI युनिट असणार आहे. समजलं? म्हणजे हा जो स्टीफन्स लॉ आहे, स्टीफन्स फोर्स पॉवर लॉ, हा काय सांगतोय, एखादी ब्लॅक बॉडी असेल, त्याचं टेम्परेचर कॅपिटल T असेल, तर त्या ब्लॅक बॉडीनं पर युनिट एरिया पर युनिट टाईम साठी किती अमाऊंट ऑफ एनर्जी रेडिएट केलेली आहे, तर हे आपल्याला काय सांगते, स्टीफन फोर्स पॉवर लॉ सांगतोय. सो टोटल अमाऊंट ऑफ हीट और एनर्जी रेडिएटेड बाय अ ब्लॅक बॉडी ॲट अ टेम्परेचर T कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज, आता ह्या इक्वेशनला आपण थोडंसं मॉडिफाईड करणार आहोत आणि आपल्याला अमाऊंट ऑफ एनर्जी रेडिएटेड बाय ब्लॅक बॉडी आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. तर ते आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर अमाऊंट ऑफ एनर्जी रेडिएटेड बाय अ ब्लॅक बॉडी ॲट अ गिवन टेम्परेचर कॅपिटल T, तर हे कसं लिहिता येईल बघा, तर आपल्याकडे क्लासिकल इक्वेशन आहे Q/AT = σT⁴. Q/AT σT⁴ हे आपल्याकडे ब्लॅक बॉडीची इक्वेशन आहे. Q म्हणजे काय, अमाऊंट ऑफ एनर्जी रेडिएटेड बाय ब्लॅक बॉडी. तर आपल्याला याची एनर्जी किंवा याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सर जर तुम्हाला विचारलं असतील एक्झाम्पलमध्ये काय, तर त्या ब्लॅक बॉडीने किती अमाऊंट ऑफ एनर्जी रेडिएट केलेली आहे, ओके, इतक्या टाईम इंटरवलसाठी, तर त्याची व्हॅल्यू किती असणार आहे बघा, अमाऊंट ऑफ एनर्जी रेडिएटेड बाय अ ब्लॅक बॉडी फॉर टेम्परेचर कॅपिटल T. तर ते कसं लिहिता येते बघा, अमाऊंट ऑफ एनर्जी रेडिएटेड बाय अ ब्लॅक बॉडी फॉर टेम्परेचर T, हे कसं करता येतं, तर अमाऊंट ऑफ एनर्जी म्हणजे Q, तर कसं येतं AT σ⁴ इतकंच असणार आहे. ओके, सिग्मा मी फर्स्ट लिहितो AT T⁴. दिस इज द अमाऊंट ऑफ एनर्जी रेडिएटेड बाय अ ब्लॅक बॉडी. समजलं? किती अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर टाकणार आहे, तर सिग्मा हा तुमचा काय असणार आहे बघा, जस्ट प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, एक न्यूमरिकल व्हॅल्यू 5.6 10⁻⁸. हे म्हणजे काय, एरिया ऑफ ब्लॅक बॉडी. म्हणजे 2 ब्लॅक बॉडी घेतले, ओके, याच्या आपण 3 टाईपमध्ये आपण वेगवेगळे आपण याचा फॉर्म बघूया आपण. तर बघा 2 ब्लॅक बॉडीज आहेत, दोन्ही ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर सेम आहे. ओके, टेम्परेचर सेम आहे, दोन्ही ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर सेम आहे, दोघांचा एरिया पण सेम आहे. ओके, एरियाला मी कॅपिटल येणं तो सुद्धा सेम आहे समजा. तर सिग्मा काय जस्ट न्यूमरिकल कॉन्स्टंट आहे, पण एक ब्लॅक बॉडी 1 सेकंदात किती एनर्जी रेडिएट करते आणि एक ब्लॅक बॉडी 10 सेकंदात किती एनर्जी रेडिएट करते हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर तुम्हाला ऑब्व्हियसली माहीत आहे एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू σ_AT T⁴. बाकीचे सगळे कॉन्स्टंट आहेत, म्हणजे काय, Q डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्मॉल t असणार आहे, Q डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्मॉल t असणार आहे. याचाच अर्थ काय, जर ब्लॅक बॉडीसाठी आपण जास्त टाईम घेतला तर ते जास्त अमाऊंट ऑफ एनर्जी लिबरेट करणार आहे. सो फर्स्ट ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर आणि सेकंड ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर सेम आहे, फर्स्ट ब्लॅक बॉडी आणि सेकंड ब्लॅक बॉडीचा एरिया सेम आहे, पण फर्स्ट ब्लॅक बॉडीसाठी आपण टाईम किती घेतलेला आहे 1 सेकंद आणि सेकंड ब्लॅक बॉडीसाठी टाईम किती घेतलेला आहे 10 सेकंद घेतलेला आहे. सो Q1 म्हणजे फॉर फर्स्ट बॉडी ब्लॅक बॉडी आणि Q2 म्हणजे काय असणार आहे फॉर सेकंड ब्लॅक बॉडी. तर किती असणार आहे बघा, Q1 इज लेस दॅन Q2 असणार आहे ऑब्व्हियसली, कारण का Q1 मध्ये आपण 1 सेकंद घेतलेला आहे, Q2 मध्ये तुम्ही काय घेतलेला आहे 10 सेकंद घेतलेला आहे. त्यामुळे कसं येणार आहे बघा, Q2
इज इक्वल टू 10 टाइम्स Q1 असणार आहे. 10 पट तुमचं टाईम जास्त असल्यामुळं तुमचं सेकंड जो ऑब्जेक्ट आहे तो 10 पट एनर्जी जास्त लिबरेट करणार आहे. समजलं? हे नेहमी लक्षात ठेवा. कारण का T1 इज इक्वल टू 1 सेकंड, T2 इज इक्वल टू किती असणार आहे 10 सेकंद. त्यामुळे Q2 इज 10 टाइम्स Q1. समजा दुसरं आपण कंडिशन अशी गेली, टेम्परेचर सेम आहे, आपण यावेळेला टाईम सेम घेतला. आता म्हणजे काय केलं, 2 ब्लॅक बॉडीज घेतल्या, सेम टेम्परेचरला ठेवलं, दोघांसाठी 4 सेकंदमध्ये किती एनर्जी बाहेर पडणार आहेत हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. पण तो 2 ब्लॅक बॉडीज आहेत ते मी स्पेरिकल कन्सिडर करतो. एक ब्लॅक बॉडी लहान आहे आणि दुसरी ब्लॅक बॉडी मोठी आहे, म्हणजे इन टर्म्स ऑफ सरफेस एरिया. सो यांचं एरिया सेम नाही आहेत, एरिया डिफरंट आहेत. एरिया जे तुमचं आहेत ए हे डिफरंट आहेत. ओके, त्यामुळे समजा जो तुमची ब्लॅक बॉडी फर्स्ट आहे त्याचा एरिया कमी आहे. एरिया ऑफ ब्लॅक बॉडी फर्स्ट इज लेस दॅन एरिया ऑफ ब्लॅक बॉडी सेकंड. म्हणजे याचा एरिया कमी आहे, याचा एरिया जास्त आहे. तर ज्यांचा एरिया कमी आहे त्याच्यातून तुमची एनर्जी कमी प्रमाणात लिबरेट होणार आहे. का? तर तुमची अमाऊंट ऑफ एनर्जी कशावर डिपेंड असणार आहे? एरियावर डिपेंड असणार आहे. सो याच्यात सुद्धा असंच होणार आहे, Q1 इज लेस दॅन Q2 असं असणार आहे. Q1 इज लेस दॅन Q2 असणार आहे. कारण ज्याच्याकडे एरिया जास्त त्या एरियामधून बाहेर पडणारी एनर्जी सुद्धा तुमची जास्त असणार आहे. समजलं? सो जर तुम्ही चहा बघितला एखाद्या कपमध्ये ठेवलेला असेल तर त्याचा एक्सपोज्ड एरिया किती असणार आहे? तर तो वरच्या साईडचा असणार आहे. सो त्याचा एरिया कमी असणार आहे, त्यातून बाहेर पडणारी एनर्जी तुमची कमी असणार आहे. पण तो चहा तुम्ही बशीत जर ओतला तर त्याचा एरिया वाढतोय बघा, त्यामुळे त्यावर रायडेट केलेली एनर्जी तुमची जास्त असणार आहे. त्यामुळे त्याचं टेम्परेचर पटकन कमी होते. सांगायचं लॉजिक इतकंच काय, जर तुम्ही एरिया जास्त असेल एखाद्या ब्लॅक बॉडीचा तर ती ब्लॅक बॉडी जास्त अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर टाकणार आहे. आणि थर्ड काय असणार आहे बघा, एरिया सेम आहे, एरिया सेम आहे, टाईमसुद्धा तुम्ही सेम कन्सिडर केलेला आहे, पण टेम्परेचर डिफरंट आहे. टेम्परेचर डिफरंट आहे. तर त्यावेळेला काय असणार आहे बघा, समजा जी पहिली ब्लॅक बॉडी आहे त्याचं टेम्परेचर T1 आहे आणि दुसरी ब्लॅक बॉडी आहे त्याचं टेम्परेचर ह्याचा दुप्पट आहे, 2T1 आहे. समजा म्हणजे पहिल्या ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर T1 आहे, दुसरी जी ब्लॅक बॉडी आहे त्याचं टेम्परेचर तुम्ही T2 म्हणा, पण T2ची व्हॅल्यू कशी आहे, हे जे फर्स्ट टेम्परेचर आहे त्याच्याबरोबर दुप्पट असणार आहे. तर तुम्हाला Q1 आणि Q2ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करता येईल बघा, Q डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴ आहे, T⁴. सो कसं कॅल्क्युलेट करता येईल बघा, Q1 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T1⁴, Q2 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T2⁴. दोघांचं डिव्हिजन करा, आपल्याला इंटरेस्ट कशात आहे, Q1 आणि Q2ची व्हॅल्यू काढायची आहे. सो Q2 डिवायडेड बाय Q1 याची व्हॅल्यू मी कॅल्क्युलेट करतो, Q2 डिवाइड बाय Q1. तर Q2ची व्हॅल्यू किती आहे बघा, T2⁴, Q1ची व्हॅल्यू किती आहे बघा, T1⁴. म्हणजे हे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आपण असं कॅल्क्युलेट करू शकतोय. म्हणजे यातला मधला जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असणार आहे बघा, सिग्मा डिव्हिजनमध्ये ते सिग्मा कॅन्सल होऊन जाणार, त्यामुळे ते मी ऑलरेडी कटच केलेलं आहे. पण T2 म्हणजे काय बघा, 2T1⁴ डिवाइड बाय T1⁴. सो 2चा चौथा घात किती असणार आहे बघा, 2चा चौथा घात म्हणजे 2 गुणुले 2 T1⁴ डिवाइड बाय T1⁴. T1ला T1 कॅन्सल केलं, त्यामुळे बघा काय राहिलं, Q2 डिवाइड बाय Q1 याची व्हॅल्यू किती येणार आहे बघा, 2⁴. 2 to the 4, 4 to the 8, 8 to the 16. सो किती येणार आहे बघा, 16 येणार आहे. सो Q2 इज इक्वल टू 16 टाइम्स Q1. समजलं? म्हणजे स्टीफन्स फोर्थ पॉवर लॉ अशा 3 पद्धतीने तुम्ही स्टडी करू शकता वेगवेगळ्या कंडिशनच्या अंडर. टेम्परेचर सेम, एरिया सेम, टाईमनुसार तुमचा डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. टेम्परेचर सेम, टाईम सेम, एरिया डिफरंट, तुम्ही एरियाचा सुद्धा डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. एरिया सेम, टाईम सेम, टेम्परेचर डिफरंट, त्यावेळेला टेम्परेचर⁴ असणार आहे, म्हणजे लिनियर नसणार आहे, T⁴ पॉवरमध्ये असणार आहे. त्यामुळे जर टेम्परेचर तुमचं दुप्पट असेल तर तुमचं एनर्जी बघा किती असणार आहे, 16 पट असणार आहे, म्हणजे 2च्या चौथा घातमध्ये असणार आहे. जर तुमचं टेम्परेचर जर निमपट असेल, 1/2 असेल, तर तुमची एनर्जी किती असणार आहे, 1/2⁴, म्हणजे 1/16च्या प्रोपोर्शनलमध्ये असणार आहे. बरोबर आहे? जर तुमचं टेम्परेचर 3 पट असेल, एका ऑब्जेक्टचं टेम्परेचर T1 आहे आणि दुसऱ्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर 3T1 आहे, म्हणजे तिप्पट आहे, समजा ट्रिपल आहे, तर तुमची एनर्जी रेडिएट करणारी किती पट असणार आहे बघा, तर 3चा चौथा घात. 3चा चौथा घात किती असते बघा, 81 असते. आता ह्या गोष्टी तुम्हाला पाठच झाल्या पाहिजेत. 2चा चौथा घात, 3चा चौथा घात, 4चा चौथा घात किती असतोय, ओके, 2, 3, 4, 5 अशापर्यंत तर माहीत पाहिजे. नाही तर तिथल्या तिथं जस्ट कॅल्क्युलेट करायचं, सगळ्यात सिम्पल वे. जर एखाद्याला पाठ होत नसेल तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 असं 4 वेळा करायचं, एकदम सिम्पल वे ना, त्यात काय कमीपणा मानून घ्यायचं नाही. तर तुम्ही असं केला तरीही चालेल, तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटते ती मेथड यूज करायची. ओके,
त्यामुळं जर स्टीफन फोर्थ पॉवर लॉ आपण ब्लॅक बॉडीसाठी लावला तर अशा पद्धतीने आपण त्याचं स्टडी करू शकतोय. तर याचं बघा मेन काय आहे, तर ही जी एनर्जी असणार आहे ही आर असणार आहे, बरोबर. आर इज इक्वल टू Q/80 सिग्मा T⁴. हे आपण कशासाठी यूज केलेलं आहे, तर हे सगळं आपण ब्लॅक बॉडीसाठी स्टडी केलेलं आहे. हे ब्लॅक बॉडीसाठी आहे, बरोबर आहे इक्वेशन. पण आता आपल्याकडं जर ऑर्डिनरी ऑब्जेक्ट्स बघितला तर ते ब्लॅक बॉडी नसतात, कारण ब्लॅक बॉडीचं काय बघताय, ॲब्सॉर्प्शन कोएफिशियंट 1 असते आणि किर्चॉफ्स लॉनुसार बघा त्याचं इमिशन कोएफिशियंट सुद्धा 1 असणार आहे. सो आपल्या ऑर्डिनरी ऑब्जेक्ट्स बघितला तर ते ब्लॅक बॉडीसारखं काम करत नाहीत, बरोबर आहे. म्हणजे हे ब्लॅक बॉडीचं इक्वेशन आहे. आता ऑर्डिनरीला कसं लावायचं तर ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे ऑर्डिनरी ऑब्जेक्ट असतील तर त्यासाठी हे इक्वेशन कसं आपण मॉडिफाय करू शकतो हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा तर हे जे स्टीफन फोर्थ पॉवर लॉ बघत आहेत हे आपण कशासाठी बघितलेलं बा, फॉर ब्लॅक बॉडी ॲट अ टेम्परेचर कॅपिटल T. आता आपल्याला ऑर्डिनरी बॉडीजला ते अप्लाय करायचं. तर ऑर्डिनरी बॉडीसाठी एकदम सिंपल आहे लॉजिक. काय लॉजिक आहे बघा, फॉर ॲन ऑर्डिनरी बॉडी ऑर्डिनरी बॉडीसाठी काय असणार आहे, तर आर म्हणजे काय, इमिसिव्ह पॉवर ऑफ ॲन ऑर्डिनरी बॉडी ॲट दी सेम टेम्परेचर. ओके, जे ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर आपण कॅपिटल T म्हणलेलं होतं त्याच टेम्परेचरला फॉर ॲन ऑर्डिनरी ऑब्जेक्ट ॲट टेम्परेचर कॅपिटल T, त्याच टेम्परेचरला जर असेल, एरिया तुमचा तितकाच असेल त्या बॉडीचा, ब्लॅक बॉडीसारखाच सेम असेल आणि टाईमसुद्धा सेम असेल, तर आर आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो बघा, Q/80 हा डेफिनेशन तेच असणार आहे. म्हणजे अमाऊंट ऑफ एनर्जी रेडिएटेड बाय ऑर्डिनरी बॉडी फॉर युनिट एरिया अंडर द युनिट टाइम हीच डेफिनेशन असणार आहे. पण इथं फक्त E टाइम्स सिग्मा T⁴ असणार आहे, वेअर E इज द कोइफिशियंट ऑफ इमिशन, किंवा त्याला आपण काय म्हणतोय बघा, इमिसिव्हिटी म्हणतोय आपण. समजलं. सो ऑर्डिनरी ऑब्जेक्ट जर घेतला तर E × सिग्मा T⁴ असं तुमचं काय असणार आहे, इक्वेशन असणार आहे. आणि हे ऑर्डिनरी बॉडीसाठी असणार आहे. म्हणजे एखादा मेटल ब्लॉक घेतला, एखादा स्टार घेतला, काही घ्या तुम्ही, तर याच्यासाठी काय असणार आहे बघा, E × सिग्मा T⁴. बाकीचे सगळे तुमची व्हॅल्यू सेमच असणार आहे. सिग्मा म्हणजे तोच असणार आहे कॉन्स्टंट, T म्हणजे काय असणार आहे, टेम्परेचर इन केल्विन असणार आहे. यातला E जो असणार आहे तो कोइफिशियंट ऑफ इमिशन असणार आहे, कोइफिशियंट ऑफ इमिशन. आणि E ची व्हॅल्यू किती असणार आहे बघा, 0 < 1 अशी असणार आहे. म्हणजे E ची व्हॅल्यू तुमची 0 to 1 मध्ये असणार आहे. समजलं. त्यामुळं याला मी जर RB म्हणलं म्हणजे इमिसिव्ह पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी आणि R जस्ट म्हणलं तर इमिसिव्ह पॉवर ऑफ ॲन ऑर्डिनरी बॉडी, तर तुम्हाला असं दिसून येईल की E ची व्हॅल्यू ही नेहमी 1 पेक्षा कमी असते. सो अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय अ ब्लॅक बॉडी ॲट दी सेम टेम्परेचर ॲट दी सेम एरिया अंडर दी सेम टाईम इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ अ ऑर्डिनरी बॉडी. म्हणजे तुमची अमाऊंट ऑफ एनर्जी radiated by black body is greater than that of a ordinary body. म्हणजे ॲट द सेम टेम्परेचर, म्हणजे जर ब्लॅक बॉडीचं आणि ऑर्डिनरी बॉडीचं जर टेम्परेचर सेम असेल, दोघांचा एरिया सेम असेल, दोघांच्यासाठी स्टडी केलेला टाइम इंटरवल सुद्धा सेम असेल, तर तुम्हाला असं लक्षात येते, काय लक्षात येते, तर ब्लॅक बॉडी जास्त अमाऊंट ऑफ एनर्जी तुमची रेडिएट करणार आहे. का, कारण यांचा जो इमिशन कोएफिशियंट असतोय तो ब्लॅक बॉडीचा सगळ्यात मॅक्सिमम असतो. आणि तो मॅक्सिमम किती असतोय, E फॉर ब्लॅक बॉडी किती असतोय बघा, आपण स्टडी केलेला आहे 1 असतोय, कारण का ॲब्सॉर्प्शन कोएफिशियंट 1 असते. सो A इज इक्वल टू E, किर्चॉफ्स लॉ आहे, त्यामुळे तुमचा इमिशन कोएफिशियंट सुद्धा तुमचा 1 असणार आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला ब्लॅक बॉडीसाठी जर सिग्मा T⁴ असेल तर ऑर्डिनरी ऑब्जेक्टसाठी E × सिग्मा T⁴ असणार आहे. सो अमाऊंट ऑफ एनर्जी रेडिएटेड बाय ऑर्डिनरी ऑब्जेक्ट और ऑर्डिनरी बॉडी ॲट टेम्परेचर T कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज Q इज इक्वल टू A, मगाच्या सारखी सेम, सिग्मा E 8T × T⁴. म्हणजे सगळे एका साईडला नेलेलं आहे. समजलं. सिग्मा काय जस्ट प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, E इथला आहे बघा
ए टी हे त्या साईडला मी ट्रान्सफर केलं, ए टी इंटू टी पॉवर 4 म्हणजे क्यू म्हणजे काय असणार आहे, अमाऊंट ऑफ एनर्जी रॅडिएटेड बाय अ ब्लॅक बॉडी. समजा ईच्या ठिकाणी 1 टाका, म्हणजे ईच्या ठिकाणी 1 म्हणजे काय, ज्या ऑब्जेक्टचा इमिशन कोएफिशियंट 1 असतो तो कुठला असणार आहे, ब्लॅक बॉडी असणार आहे. तर हे तुमचं ब्लॅक बॉडीचं इक्वेशन तयार होते बघा, सिग्मा ए टी टी पॉवर 4. जे मगाचं इथे इक्वेशन होतं ते मी रब केलं बघा, तर ते ब्लॅक बॉडीचं सेम इक्वेशन भेटणार आहे. सो इथं जस्ट ई लिहा, तुम्हाला ऑर्डिनरी बॉडीसाठीचं इक्वेशन भेटणार आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही ब्लॅक बॉडीने आणि ऑर्डिनरी बॉडी यांनी रॅडिएट केलेली एनर्जी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय किंवा इमिसिव्ह पॉवर सुद्धा कॅल्क्युलेट करू शकताय. तर आता आपल्याला लास्ट पॉईंट काय बघायचं बघा, समजा असा एखादा ब्लॅक बॉडी आहे, एखादी ब्लॅक बॉडी किंवा ऑर्डिनरी बॉडी काही म्हणा, आपण पहिला ब्लॅक बॉडी कन्सिडर करणार आहोत. ब्लॅक बॉडी एखाद्या सराउंडिंगमध्ये ठेवलेलं आहे आणि त्या सराउंडिंगचं टेम्परेचर आहे T0. ओके, तर अशा वेळेला तुमची इमिसिव्ह पॉवर तुम्ही कशी कॅल्क्युलेट करू शकता हे आपल्याला बघायचं आहे. तर चला ते बघून घेऊया. तर आता आपल्याला ब्लॅक बॉडी आणि ऑर्डिनरी बॉडी जर तुम्ही एखाद्या सराउंडिंगमध्ये ठेवलेलं असते आणि ते सराउंडिंगचं टेम्परेचर जर T0 असेल तर तुम्ही कसे कॅल्क्युलेट करू शकताय ते आपल्याला बघायचं आहे. ओके, समजा कन्सिडर करा ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते आपण T ने डिफाईन केलेलं आहे आणि सराउंडिंगचं जे टेम्परेचर आहे, सराउंडिंग टेम्परेचर जे आहे किंवा इन्व्हायरमेंटचं जे टेम्परेचर आहे ते T0 आपण डिफाईन केलेलं आहे. बरोबर आहे. तर मी फर्स्ट केस अशी कन्सिडर करणार आहे. काय कन्सिडर करणार आहे बघा, ज्या वेळेला ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर हे सराउंडिंगपेक्षा जास्त असणार आहे त्यावेळेला. समजलं, म्हणजे ज्यावेळेला ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर जास्त असणार आहे त्यावेळेला तुमची इमिसिव्ह पॉवर तुम्ही कशी कॅल्क्युलेट करू शकताय, आणि ज्यावेळेला ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर कमी असणार आहे सराउंडिंगपेक्षा त्यावेळेला तुमचं इमिसिव्ह पॉवर कशी असणार आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. ह्याचा अर्थ काय, याचं ग्राफिकल तुम्ही असं कन्सिडर करू शकता ग्राफिकली. समजा एखादा असं सिस्टीम आहे, म्हणजे इन्क्लोज्ड बॉक्स आहे, या सिस्टीमचं जे टेम्परेचर आहे आतलं जे तुमचं इन्व्हायरमेंट आहे याचं टेम्परेचर किती असणार आहे बघा T0, आणि ही जी ब्लॅक बॉडी आहे ह्याचं टेम्परेचर किती आहे बघा T, पण Tचं टेम्परेचर T0 पेक्षा जास्त असणार आहे. आणि तुम्हाला माहीत आहे काय, ऑल द बॉडीज ॲट ऑल द टेम्परेचर इमिट्स द एनर्जी एक्सेप्ट ॲट 0 डिग्री केल्विन. हे आपण काय बघितलं होतं बघा, थेअरी ऑफ एक्सचेंज ऑफ हीट, याच्यात आपण बघितलंच होतं. सो ही ब्लॅक बॉडी याला काय करणार आहे बघा, एनर्जी इमिट करणार आहे. सिमिलरली तुमचं T0 सुद्धा तुमची एनर्जी इमिट करणारच आहे. बरोबर आहे, पण जो रेट ऑफ इमिशन ऑफ ब्लॅक बॉडी असणार आहे तो जास्त असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू द सराउंडिंग. सो अशा वेळेला तुमची इमिसिव्ह पॉवर कशी असणार आहे बघा, इमिसिव्ह पॉवर कोणाची जास्त असणार आहे, तर ह्या ब्लॅक बॉडीची जास्त असणार, कारण का याचं टेम्परेचर जास्त आहे. मगाशीच आपण बघितलं होतं, ज्याचं टेम्परेचर जास्त त्याची इमिसिव्ह पॉवर सुद्धा जास्त असणार आहे. त्यावेळेला तुम्ही काय करू शकता, इमिसिव्ह पॉवर अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकता. इमिसिव्ह पॉवर आर इज इक्वल टू कशी कॅल्क्युलेट करू शकता बघा, सिग्मा T पॉवर 4 मायनस T0 पॉवर 4 आणि T0/4 अशा पद्धतीने तुम्ही रॅडियंट पॉवर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. समजलं, या आरला क्यू आपण 80 म्हणजे अमाऊंट ऑफ एनर्जी रॅडिएट पर युनिट टाईम असं कन्सिडर करून क्यू इज इक्वल टू सिग्मा AT कंसात T⁴ मायनस T0/4 असं कन्सिडर केला तरीही चालेल. समजलं. सो इमिसिव्ह पॉवर आर इज इक्वल टू सिग्मा T पॉवर 4 मायनस T0 पॉवर 4 अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकताय, रॅडियंट पॉवर एखाद्या ब्लॅक बॉडीची कॅल्क्युलेट करू शकताय. जर एखादे ऑर्डिनरी ऑब्जेक्ट असेल तर ऑर्डिनरी ऑब्जेक्टसाठी कसं करणार आहे बघा, फॉर ऑर्डिनरी ऑब्जेक्ट एखाद्या ऑर्डिनरी ऑब्जेक्टला काय या सिग्माला लागून फक्त ई जोडायचा, दॅट्स इट. त्यामुळे इमिसिव्ह पॉवर आरची व्हॅल्यू जशी आपण Q डिवाइड बाय 80 लिहितोय ती किती असणार आहे बघा, ई सिग्मा T पॉवर 4 मायनस T0 पॉवर 4. ई सिग्मा T पॉवर 4 मायनस T0 पॉवर 4 अशा पद्धतीने तुम्ही इमिसिव्ह पॉवर कॅल्क्युलेट करू शकताय. कधी ज्यावेळेला तुमचं टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी किंवा ऑर्डिनरी बॉडी इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ सराउंडिंग. तुम्ही दुसरी सिस्टीम किंवा दुसरं केस असं कन्सिडर करू शकताय, इफ
टेम्परेचर ऑफ अ ब्लॅक बॉडी इज लेस दॅन टेम्परेचर ऑफ अ सराउंडिंग, असं जर असेल याचा अर्थ काय, तुमच्याकडे सिस्टीम आहे, सराउंडिंग आहे समजा तुमच्याकडं, ही ब्लॅक बॉडी आहे, तुमचं ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर टी आहे, सराउंडिंगचं टेम्परेचर टी नॉट आहे, त्याला काय होणार आहे बघा, या सराउंडिंगकडे याला जास्त प्रमाणात तुमची हीट भेटणार आहे, बरोबर आहे. म्हणजे ह्या वेळेला काय असणार आहे बघा, तुमची अमाऊंट ऑफ एनर्जी रॅडिएटेड इज लेस दॅन दॅट ऑफ अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्झॉर्बड. समजलं, म्हणजे हा समजा Q1 अमाऊंट ऑफ एनर्जी रॅडिएट करत आहे, रॅडिएट किंवा इमिट करत आहे आणि Q2 अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्झॉर्ब करत आहे. कोण, हा ब्लॅक बॉडी ज्याचं टेम्परेचर कॅपिटल 2 आहे. तर तुम्हाला असं दिसून येते Q1 इज लेस दॅन Q2, कारण का याचं टेम्परेचर कमी आहे, याचं टेम्परेचर जास्त आहे, म्हणजे सराउंडिंगकडून या ब्लॅक बॉडीकडे जास्त तुमची एनर्जी प्रोव्हाइड होणार आहे. सो इमिट जेवढी करायला आहे त्याच्यापेक्षा जास्त तो ॲब्झॉर्ब करायला आहे, आणि इथं उलटा असते, याच्यात जेवढे ॲब्झॉर्ब करायला त्याच्यापेक्षा जास्त तो इमिट करायला आहे. सो मगाशी इमिची पॉवर R इज इक्वल टू सिग्मा टी पॉवर 4 मायनस टी नॉट पॉवर 4 असणार आहे, पण ह्या केसमध्ये आता थोडंसं उलटं होते, म्हणजे या दोघांची फक्त फ्लिपिंग करायचं, दॅट्स इट. सो इमिसिव्ह पॉवर R इज इक्वल टू Q डिवाइड बाय AT फॉर अ ब्लॅक बॉडी, सिग्मा टी नॉट 4 मायनस टी रेस टू 4, टी नॉट 4 मायनस टी रेस टू 4, म्हणजे याच्याबरोबर उलटं, कारण इथं टी रेस टू 4 मायनस टी नॉट रेस टू 4, तिथं काय बघा टी नॉट रेस टू 4 मायनस टी रेस टू 4, म्हणजे हे कशासाठी आहे, फॉर ब्लॅक बॉडी. जर आपलं ऑर्डिनरी ऑब्जेक्ट असेल, फॉर अँड ऑर्डिनरी ऑब्जेक्ट, जर आपला ऑब्जेक्ट ऑर्डिनरी असेल तर याच्यासाठी आपण हे आर कसं लिहू शकतो, आर इज इक्वल टू क्यू डिवाइड बाय एटी. ही बेसिक डेफिनेशन तीच राहणार आहे, पण ह्या सिग्माला लागून फक्त ई येणार आहे, फक्त ई सिग्मा टी नॉट रेस टू 4 मायनस टी रेस टू 4, असं आपलं काय येणार आहे बघा, तर येणार आहे. समजलं. तर बघा याच्यात काय बघितलं, एखादा ब्लॅक बॉडी सराउंडिंगमध्ये ठेवलेला असलं, त्या सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त असेल तर टी पॉवर 4 मायनस टी नॉट पॉवर 4, म्हणजेच काय, तर तुम्ही शॉर्टकटली असं लिहू शकताय, इमिसिव्ह पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी कॅन बी रिटन ॲज और डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी पॉवर 4 मायनस टी नॉट पॉवर 4, वेअर टी नॉट 4 हे कशासाठी आलं, तर हे टेम्परेचर ऑफ अ सराउंडिंग असेल. जर तुम्हाला टेम्परेचर ऑफ अ सराउंडिंग काही दिलेलं नसेल त्याला हे तुम्ही कट करा, तर आपला आर इज प्रोपोर्शनल टू टी पॉवर 4, म्हणजे आपला जो बोल्झमन लॉ होता तो आपल्याला भेटणार आहे. समजलं. त्यामुळं जर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये सराउंडिंगचं टेम्परेचर मेन्शन केलेलं असेल तर हे टी नॉट पॉवर 4 तुम्ही लिहा. हे कधी, ज्या वेळेला इफ टी इज ग्रेटर दॅन T0, म्हणजे ज्यावेळेला ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर हे सराउंडिंगपेक्षा जास्त असेल त्यावेळेला, आणि आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी पॉवर 4 मायनस टी पॉवर 4, असं कधी, ज्यावेळेला टीची व्हॅल्यू ही टी नॉटपेक्षा कमी असते, ज्यावेळेला तुमचं ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर हे सराउंडिंगपेक्षा कमी असते त्यावेळेला. सो अशा पद्धतीनं आपण इमिसिव्ह पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी ॲट टेम्परेचर टी आणि इमिसिव्ह पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी ॲट टेम्परेचर टी बट अंडर दी सराउंडिंग टेम्परेचर T0 असं कॅल्क्युलेट करू शकते. आणि फक्त याला सिग्मा जिथं असतो त्याला जर ई न रिप्लेस केला तर ते आपण ऑर्डिनरी ऑब्जेक्टसाठी आपण इमिसिव्ह पॉवर कॅल्क्युलेट करतोय. तर अशा पद्धतीने हा आपला चॅप्टर संपलेला आहे. तर या पूर्ण चॅप्टरमध्ये बघा आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशन्समध्ये फर्स्ट पार्टमध्ये आपण सगळं गॅसेसच्या बद्दलचे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, मीन फ्री पाथ, एनर्जी, इक्विपार्टिशन थेरम, म्हणजे या ज्या मॅक्रोस्कोपिक क्वांटिटीज आहेत त्या कशा इव्हॉल्व होत्या जस्ट बाय अज्युमिंग द सिम्पल कन्सिडरेशन्स ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. आणि सेकंड जो पार्ट होता तो पण रेडिएशनचा बघितला, म्हणजे तो पूर्ण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजला डेडिकेटेड होता, त्यात आपण कुठंच गॅसचा स्टडी केला नाही. सो सेकंड पार्टमध्ये आपण इमिसिव्ह पॉवर, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, इमिशन, रेडिएशन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन या सगळ्या गोष्टी बघितल्या. परत ब्लॅक बॉडीचा स्पेक्ट्रम बघितला, त्याचं स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन कसं होतं, विंड डिस्प्लेसमेंट लॉ बघितला, आणि लास्टला काय बघितला बघा आपण स्टीफन फोर्थ पॉवर लॉ बघितलेला आहे. तर अशा पद्धतीनं हा आपला चॅप्टर संपलेला आहे. तर याच्यानंतर आपण याचे न्यूमरिकल प्रॉब्लेम्स आपण घेणार आहोत, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. थँक्यू.